झी मराठी वाहिनीवर सध्याला एकच मालिका चर्चेचा विषय चालू आहे आणि त्या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास। डिसेंबर मध्ये चालू झालेली ही मालिका गेल्या 2 महिन्यातच सगळ्या लोकांची फेवरेट बनलेली आहे आणि या मालिकेने झी मराठीवरच्या चॅनलची नंबर 1 टीआरपी हासिल केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मी निवास याची स्टोरी काय अशी आहे की श्रीनिवास आणि लक्ष्मी हे दोघं कपल असतात आणि त्यांचे 2 स्वप्न असतात। एक की त्यांच्या मुलीचं लग्न हे धूमधाम मध्ये आणि चांगल्या पद्धतीने व्हावं, तर दुसरीकडे त्यांना स्वतःचं घर घ्यायचं असतं। व असं 2च त्यांचे स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांमध्ये काय काय अडथळे येतात हे त्या मालिकेमध्ये दाखवलं गेलेलं आहे। तर व्हेरियस कॅरेक्टर, विविध कॅरेक्टर या सिरियल मध्ये काम करतात, पण अजून एक कॅरेक्टरची एंट्री आता या मालिकेमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे। हो मित्रांनो, हास्य जत्रा मधील आणि बिग बॉस शो मधील काम केलेली कंटेस्टंट म्हणजेच अमृता देशमुख हिची आता लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये एंट्री होणार आहे। एंट्री नाही तर डासू एंट्री होणार आहे आणि स्वतः कबुली दिलेली आहे अमृता देशमुखनी आणि दुसरी कबुली दिलेली आहे सिंचना म्हणजेच तन्वी कोलते। तर मित्रांनो, तन्वी कोलते म्हणजे जी सिंचनाची भूमिका करते, तिने पण एक व्हिडिओ टाकला होता तिच्या इंस्टाग्राम चॅनलवर, ज्याच्यामध्ये ती सांगत होती की नवीन पाहुण्याची एंट्री आता आमच्या मालिकेमध्ये होणार आहे आणि तो नवीन पाहुणा आहे अमृता देशमुख। तर मित्रांनो, आता मी तुमच्या समोर व्हिडिओ पण आणणार आहे, ज्या व्हिडिओमध्ये सिंचनानी म्हणजेच तन्वी कोलतेनी स्पष्ट केलेलं आहे की अमृताची लवकरात लवकर आपल्याला एंट्री लक्ष्मी निवास या मालिकेत बघायला भेटणार आहे ऍज अ विलन म्हणून। हो मित्रांनो, ऍज अ विलनच्या रोल मध्ये ती आपल्याला मालिकेत बघायला भेटणार आहे। हॅलो गाईज, हाय। आज आमच्या सेटवर कोण नवीन पाहुणा आलंय? अमृता, सॉरी सई दीदीला वेलकम बोल। वेलकम वेलकम सई दीदी। वेलकम श्री दीदी। थँक यू। वेलकम। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जेव्हा अमृताची एंट्री या मालिकेत होईल तर मालिकेचा टीआरपी अजून वाढेल की मालिका पडेल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।